नमस्कार मित्रांनो, तर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच AAI तर्फे एक भरतीचं अपडेट आहे. इथं बघू शकणार आहात तुम्ही. तर टोटल 496 जागांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे पदाचं नाव हे तुमचं ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल असणार आहे आणि संपूर्ण भारतामध्ये तुमची कुठेही पोस्टिंग होऊ शकते. तर ह्यासाठी शिक्षण काय असणार आहे, एज काय असणार आहे, ही सगळी डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे थोडक्यात. ओके, सोबतच अप्लाय कसं करायचं हे पण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याचपूर्वी चॅनलवरती नवीन आला असाल, चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करायचं आहे. महत्त्वपूर्ण जॉब अपडेट घेऊन येतोय, नक्की त्याचा फायदा घ्यायचा. चला तर आपण डिटेल रिक्रुटमेंट या ठिकाणी समजून घेऊयात. तर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे भरतीचं अपडेट आहे. पदाचं नाव तुमचं ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल हे असणार आहे आणि टोटल 496 जागांसाठी इथं त्यांनी भरती काढलेली आहे. तर 496 पैकी आता इथे रिझर्वेशन आणि कॅटेगरी वाईज कसं सीट दिलेले आहे, जसं की अनरिझर्वसाठी 199, EWS साठी 49, OBC साठी 140, SC साठी 75, ST साठी 33 अशा या ठिकाणी सीट्स त्या ठिकाणी दिले आहे. तुम्हाला इथं कॅटेगरी वाईज सीट चेक करणं गरजेचं आहे आणि शेवटची तारीख ही तुमची 30 नोव्हेंबर 2023 पासून पर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकणार आहात आणि फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू होणार आहे 1 नोव्हेंबर पासून. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकतात की आपण आता एज्युकेशन क्वालिफिकेशन बघूया. तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह हे तुमचं पदाचं नाव असणार आहे. त्यासाठी तुम्ही इथं बॅचलर डिग्री पूर्ण झाले, म्हणजेच इथे जर तुमचं BSc झालेलं आहे फिजिक्स आणि मॅथमॅटिक्समधून जर या ठराविक सब्जेक्टमधून जर तुमचं BSc झालेलं आहे, ओके, फुल टाईम, तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकतात. किंवा तुमचं कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेमधून तुम्ही डिग्री घेतलेली आहे तरी तुम्हाला इथं अप्लाय करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे इथं फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स या डिग्रीमध्ये सब्जेक्ट इन्क्लुडेड असणं गरजेचं आहे. सोबतच इथे तुम्हाला इंग्लिश जी आपली लँग्वेज आहे त्याच्यामध्ये इथे तुम्हाला बोलता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे. ते पण या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. 10+2 म्हणजे 10वीवरून ज्या विद्यार्थ्यांनी 12वी केलेलं आहे ते पण इथे त्या ठिकाणी कंपल्सरी लागणार आहे. तर डिग्री जी असणार आहे ते रेकग्नाइज युनिव्हर्सिटी जे आहेत त्यातून डिग्री पास असणं गरजेचं आहे. महत्त्वाचं म्हणजे इथे BE झालंय, BTech झालंय, BSc झालेलं आहे, इंजिनिअरिंग झालेलं आहे, असे सगळे विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात. किंवा तुमचं इथं BSc झालेलं आहे गणित आणि भौतिकशास्त्र तरी तुम्ही इथं अप्लाय करू शकणार आहात. आता जे विद्यार्थी इथं अप्लाय करतात त्यांचं फुल टाईम डिग्री इथे कंप्लीट असणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना इथं अप्लाय करायचं आहे. ओके, तर एज कधी कॅल्क्युलेट केलं जातं तर इथे बघू शकतात शेवटची तारीख आपली 30 नोव्हेंबर 2023 असणार आहे आणि 30 नोव्हेंबरपर्यंतच इथं एज कॅल्क्युलेट केलं जातं. तर वयाच्या 27व्या वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकणार. जी काय एंड डेट आहे फॉर्म भरायची त्याच वर्षी तुमचं वय इथं कॅल्क्युलेट केलं जातं. एज रिलेक्शन बघा, 3SC साठी 5 वर्ष आहे, OBC साठी 3 वर्ष आहे. त्याच्यानंतर इथे PWD विद्यार्थ्यांसाठी 10 वर्षाचं एज रिलेक्शन असणार आहे. तुम्हाला इथं कॅटेगरी वाईज एज रिलेक्शन या ठिकाणी चेक करणं गरजेचं आहे. ओके, त्यानंतर आपण डेट बघूयात. तर फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू होणार, मी सुरुवातीला सांगितलं तर 1 नोव्हेंबरपासून फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू होतील आणि शेवटची तारीख ही तुमची 30 नोव्हेंबर असणार. 30 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकणार आहात. इथं बघू शकतात की ज्या काही डेट आहेत एक्झामच्या त्या पण इथे ऑफिशियली AIच्या वेबसाईटवरती दिल्या जातात. आता पेमेंट बघूया. तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह E1 लेवलसाठी 40,000पासून 1,40,000 प्रति महिना इतकं तुम्हाला वेतन दिलं जातं. त्यासोबतच तुम्हाला बेसिक पे, डेअरनेस अलाउन्स म्हणजे DA झालं. ओके, त्यानंतर इथे बघू शकतात की बेसिक पे तर 25% इथे बेसिक पे भेटला जातो. सोबतच ह्युमन रिसोर्स अलाउन्स HRA आहे. इतके ते सगळे बेनिफिट जसं की ग्रॅज्युएटी झालं, CPF झालं, सोशल सिक्युरिटी स्कीम झालं, मेडिकल बेनिफिट हे सगळे तुम्हाला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे भेटले जातात. तर इथे बघू शकतात की ट्रेनिंग झाल्यानंतर तुमचं कमीत कमी 13 लाख वार्षिक इथे अप्रॉक्सिमेट CTC जातं. ओके, चांगली संधी आहे. लवकर इथं अप्लाय करायचं. कोणत्या शाखेतील पदवी असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकतात. ओके, त्यानंतर इथे बघू शकतात की इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे इथे फक्त भारताचेच नागरिक इथं अप्लाय करू शकतात. ज्यांचं क्रायटेरिया इथे फुलफिल होतं त्यांनीच इथं अप्लाय करायचं आहे. ओके, आता जे विद्यार्थी इथं फायनल सेमिस्टरमध्ये आहेत तर इथं फायनल इयरमध्ये आहेत त्यांना इथं कट ऑफ डेट चेक करायचे आणि कट ऑफ डेटनुसारच इथं तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आणि इथे बघू शकता की तुमचं एज असेल, त्याच्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल ते सुद्धा 30 नोव्हेंबरपर्यंतच कॅल्क्युलेट केलं जातं. त्यानंतर इथे बघू शकता की ज्या विद्यार्थ्यांचं इथे SC ST आहे त्यांना इथे कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. OBC विद्यार्थ्यांसाठी इथं आपल्याला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सगळे कागदपत्र त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे. ते त्या ठिकाणी त्यांनी डिटेलमध्ये दिलेले आहेत. EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन विद्यार्थ्यांसाठी 23-24चं इकॉनॉमिकली विकर सेक्शन सर्टिफिकेट हे व्हॅलिड असणं गरजेचं आहे आणि तेच सर्टिफिकेट इथं अपलोड करायचं आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत आपलं कास्ट सर्टिफिकेट आहे. SC STच्या विद्यार्थ्यांसाठी ते पण इथे अपलोड करायचे आहेत. सगळे कागदपत्र
कागदपत्र जे काय ॲप्लिकेबल आहे जसं की PWDचं सर्टिफिकेट झालं, डिसेबिलिटी सर्टिफिकेट झालं, सगळे कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत. ओके, कोणते डॉक्युमेंट या ठिकाणी मिस करायचे नाहीये. त्याच्यानंतर इथे बघू शकतात की सिलेक्शनची प्रोसेस दिलेली आहे. सगळ्यात पहिले तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे इथे तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होते, मल्टिपल चॉईस क्वेश्चन एक्झामिनेशन असते आणि ज्या विद्यार्थ्यांचं इथे मल्टिपल चॉईस क्वेश्चन या ठिकाणी क्रॅक होते त्याच विद्यार्थ्यांना इथं ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन, त्याच्यानंतर सबस्टन्स टेस्ट झालं, सायकोलॉजी असेसमेंट टेस्ट झालं, मेडिकल टेस्ट या ठिकाणी टेस्ट घेतल्या जातात आणि त्याच विद्यार्थ्यांचा इथं फायनल इंटरव्ह्यू घेतला जातो. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकतात की आपल्याला हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरून द्यायचा आहे आणि फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू झालेला आहे 1 नोव्हेंबरपासून. तर 15 ते 16 दिवसाच्यात फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू होणार आहे. तर आपण डिटेल रिक्रुटमेंट मी इथं समजून सांगतोय. ज्या विद्यार्थ्यांना इथे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, NOC सर्टिफिकेट आहे त्यांना इथे NOC सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकतात की ज्या विद्यार्थ्यांचा इथे इनकम्प्लीट फॉर्म आहे, चुकीची माहिती भरताय, ओके, तुम्ही डॉक्युमेंट चुकीचे देताय, डुप्लिकेट डॉक्युमेंट सबमिट करताय, फॉर्म इनकम्प्लीट भरताय, फीचं पेमेंट करत नाही, अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट केले जातात. मी सगळे डॉक्युमेंटवरती रिपीट केले. सगळे कागदपत्र या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचे आहेत. अप्लाय कसं करायचं, करिअर्समध्ये जरी गेलात AIच्या तर करिअर्समध्ये तुम्ही अप्लाय करू शकतात किंवा डायरेक्टली लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इथं दिलं जाणार आहे. तर त्यानंतर इनकम्प्लीट ॲप्लिकेशन असतील ते इथे रिजेक्ट केले जातात. आपल्याकडे व्हॅलिड ईमेल ID आणि मोबाईल नंबर इथे ॲक्टिव्ह कंडिशनमध्ये असणं गरजेचं आहे. जे काही वारंवार कम्युनिकेशन होणार आहे ते तुम्हाला मेलवरती किंवा कॉलवरती हे तुम्हाला AI तर्फे सांगितले जातात. तर आपल्याला सगळ्यात पहिलं मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकून या ठिकाणी आपल्याला साईनअप करायचं आहे आणि साईनअप केल्यानंतर सगळे कागदपत्र इथे बघू शकतात की एज्युकेशन क्वालिफिकेशन, कास्ट सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, डिसेबिलिटी सर्टिफिकेट, डिस्चार्ज सर्टिफिकेट असेल सगळे कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे. त्याच्यानंतर इथे बघू शकतात की आपल्याला रिसेट पासपोर्ट साईज फोटो असेल, सिग्नेचर असेल, सगळे कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत आणि फोटो सिग्नेचरचे डायमेन्शन सुद्धा देऊन टाकलेले त्यांनी. 200 बाय 230 पिक्सेलचा तुमचा फोटोग्राफ असणार आहे आणि 20 KB ते 50 KB पर्यंत साईज असणं गरजेचं आहे. इमेज सुद्धा तुम्हाला सिग्नेचर सुद्धा तुम्हाला ब्लॅक पेनने करायचे, ज्याची साईज 10 KB ते 20 KB पाहिजे आणि 140 बाय 60 सेंटीमीटर हे तुमचे पिक्सल असणार आहे. फीच्या बाबतीमध्ये बघूयात तर जनरल आणि OBC यांना 1000 रुपये तुम्हाला इतकं फी पेमेंट करायचं आहे, इन्क्लुझिव्ह ऑफ GST, म्हणजेच GST इन्क्लूड करून 1000 रुपये तुम्हाला फी पेमेंट करायचं आहे आणि उर्वरित SC ST PWD कॅन्डिडेटसाठी कोणतीही फी पेमेंट या ठिकाणी करायचं नाही. महत्त्वाचं म्हणजे ज्यांना फी आहे त्यांनी ही फीचं पेमेंट ऑनलाईन करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं इथं फीचं पेमेंट सक्सेस होणार आहे त्यांना इथं रिसिप्ट भेटली जाते आणि ज्या विद्यार्थी एकदा फी पेमेंट करताय तर हे फी पेमेंट नॉन रिफंडेबल असणार आहे. हे तर सगळं या ठिकाणी त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे. ओके, तर जनरल इन्स्ट्रक्शन बघूयात. जसं की ते बघू शकतात की फॉर्म भरायच्या अगोदर आपण त्या क्रायटेरियाला, त्या पदाला आपण फुलफिल होतो का, आपलं एज्युकेशन फिट होतं का त्यांनीच भरायचं आहे. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथे डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी, सब कॅटेगरी असेल, कास्ट असेल, त्याच्यानंतर ईमेल ID, मोबाईल नंबर हे सगळं क्रॉस व्हेरीफाय केलं जाऊ शकतं. आता एकदा फॉर्म तुम्ही सबमिट करता तर त्यामध्ये कोणतेही करेक्शन केले जाणार नाहीत. लक्षात घ्यायचं आहे. तर 30 नोव्हेंबर शेवटची तारीख असणार आहे आणि फॉर्म ॲक्सेप्ट करायला सुरू होणार आहे 1 नोव्हेंबरपासून. ओके, त्याच्यानंतर हेच त्याने डिटेलमध्ये दिलेलं की कोणत्या कोणत्या चुका ज्या त्या आपण या ठिकाणी करायच्या नाही आहेत. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकतात की नो TADA विल बी पेड, म्हणजेच इथे बघू शकतात की जे विद्यार्थी स्वतःच्या खर्चाने येणाऱ्या लॉजिंग असेल, बोर्डिंग असेल, त्याचा कोणताही खर्च एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियातर्फे दिला जाणार नाही आहे. ओके, तर आपण डायरेक्टली बघूयात की अप्लाय कसं करायचं. ही तुमची ऑफिशियल वेबसाईट असणार आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकणार आहे. इथे बघू शकतात की डायरेक्ट रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल हे तुमचं पदाचं नाव असणार आहे. ॲडव्हर्टाइजमेंट आहे, मे 2023 मध्ये त्यांनी पब्लिश केली होती, म्हणजेच निघाली होती आणि हे इमर्जन्सीमध्ये आज त्यांनी अपलोड केलेली आहे आणि डिपार्टमेंट ह्युमन रिसोर्स असणार आहे. टोटल पदांची संख्या 496 असणार आहे आणि त्यांनी एकदम 14 ऑक्टोबरला ही डेट पब्लिश केली होती. त्याच्यानंतर इथे अजून ॲक्सेप्ट करायला म्हणजेच फॉर्म अप्लाय करायला अजून सुरू झाले नाही. 1 नोव्हेंबरपासून इथे सुरू होणार आहे. जर मला जमलं तर त्यावरती मी इथे सेपरेट व्हिडिओ बनवून टाकणार आहे. अशा प्रकारे इथं तुम्हाला अप्लाय करायचे. बाकीच्या सुद्धा पोस्ट आहेत, तर तुम्हाला इथं ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल ह्याच पदाला अप्लाय करायचं आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेतील विद्यार्थी किंवा BSc असेल, गणित भौतिकशास्त्रामधून झालेलं आहे ते पण विद्यार्थी अप्लाय करू शकतात. तर चांगली संधी आहे, लवकरात लवकर इथे अप्लाय करायचं आहे. ओके, 30 नोव्हेंबर शेवटची तारीख असणार आहे आणि अशाच नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी डॉल्बी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.